हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या देवीच्या वर्कचा पार्ट 4 आहे, म्हणजेच चौथा भाग आहे. आणि इथं खूप सुंदर अशी देवी तयार झालेली आहे आपली. आणि चेहरा वगैरे मुकुट वगैरे सगळं तयार केलेलं आहे आपण. आणि आज आपला व्हिडिओ आहे ज्वेलरी बनवायचा. तर आपण देवीला खूप सुंदर अशी ज्वेलरी तयार करणार आहोत. इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स. शुगर बीट्सने सगळ्यात पहिले एक लाईन देणार आहे देवीच्या चेहऱ्याच्या खाली, ज्या करून आपली लाईन कंप्लीट होईल आणि खूप सुंदर दिसेल. तो स्टेप बाय स्टेप आपण देवी बनवत आहोत. आणि पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आपण अपलोड केलेला आहे. तर नक्की सगळे व्हिडिओ बघा, ज्या करून तुम्हाला देवी बनवण्यास खूप मदत होईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्या करून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन येईल आणि असेच खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथं मी 2 mm गोल्डन मोती घेऊन इथं एक लाईन बनवलेली आहे. आणि खूप छान जेवढे बसतील तेवढेच बीट्स बसवायचे आहेत आपल्याला. आणि स्टेप बाय स्टेप मी ज्वेलरी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार देखील आहे की आपण कुठले कुठले मोती याच्यामध्ये लावणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि ज्यांना कुणाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल आरी वर्कचं, तर आपले भरपूर व्हिडिओ आपण बेसिकचे अपलोड केलेले आहेत. आणि ॲडव्हान्स क्लासचे देखील अपलोड केलेले आहेत. आणि ॲडव्हान्स क्लासचे आपले 3Dचे वर्क चालू आहेत, ज्यामध्ये 3Dच्या वर्कमध्ये मी फ्लावर बनवलेला आहे, 3Dचा मोर बनवलेला आहे. आणि आता आपण 3Dची देवी बनवत आहोत. तर नक्की तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. आणि इथं बघू शकता तुम्ही, आपण जे गोल्डन मोती लावले होते त्याच्या चौकून आपण शुगर बीट्स लावून घेत आहोत. आणि छोटं मंगळसूत्र तयार करणार आहोत आपण इथं. तर व्यवस्थित हे सगळे मोती आपण कसे लावणार आहोत ते बघणार आहोत. आणि आज पूर्ण ज्वेलरी तयार करून घेणार आहोत. तर नक्की बघा व्हिडिओ. तर इथं बघू शकता मंगळसूत्र छोटं बनवलेलं आहे. आणि डोरली बनवण्यासाठी त्याला आपण एक गोल्डन मोती आणि शुगर बीट्सने व्यवस्थित असं गोल बुट्टा बनवून घेतलेला आहे, ज्या करून ते डोरल्यासारखं दिसलं पाहिजे. तर पुढची ज्वेलरी आपण काय काय लावणार आहोत त्याच्यासाठी मी इथं मटेरियल दाखवणार आहे तुम्हाला. तर इथं बघू शकता मटेरियल घेतलेलं आहे मी, काय काय लागणार आहे ते. आणि तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मी काय काय लावणार आहे. इथं आहेत गहू मोती आणि राईस मनी, त्याच्यानंतर आहे व्हाईट पर्ल आणि 2 mmचे गोल्डन मोती. तर ही 4 बीट्स मी घेतलेले आहेत. गोल्डन थ्रेड घेतलेला आहे. आणि बघू शकता इथं मी व्यवस्थित धागा वरती काढून घेणार आहे.
आणि इथं आपण काळे मणी देखील लावणार आहोत. मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र देखील बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण इथं राईस मणी जे आहेत ते लावून घेत आहोत. राईस बीट्स जो आहेत ते घेत आहे मी, एक एक लावून घेत आहे व्यवस्थित, ज्या करून ते निघणार नाही आहेत. असे एकदम पॅक करायचे आहेत व्यवस्थित. आणि तुम्हाला जेवढे मोठे ज्वेलरी बनवायची तेवढी तुम्ही बनवू शकता, पण इथं मी अंदाजाने बनवत आहे की आपल्याला एवढी मोठी ज्वेलरी बनवायची आहे. त्याच्यासाठीच मी छोटेसेच चेन बनवून घेतल्या होत्या, ज्याच्यावरती आपण ज्वेलरी लावणार आहोत. तर इथं बघू शकता मी राईस मणी लावून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित तिथं नॉट देऊन पॅक करायचे आहे. सगळे असेच मणी लावून घेणार आहे मी पटापट. तर व्हिडिओ बघत राहा.
त्या देवीच्या ज्वेलरीचा वर्क आपण कंप्लीट करून घेत आहोत आणि याच्या पहिले आपले 2-3 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत देवीच्या वर्कचे, तर नक्की जाऊन बघा, ज्याकरून तुम्हाला वर्क शिकायला सोपं होईल. आणि आजचा वर्क कसा वाटला ते नक्की सांगा मला.